नमस्कार. तर आज आपण ना हे आपलं पोट कमी करण्यासाठी आणि हा कमरेचा घेर कमी करण्यासाठी एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत. तर खूप जणांच्या कमेंट्स येतात की आम्हाला एकदम सोपे व्यायाम सांगा की आम्ही ते सोप्या पद्धतीने करू शकतो. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाहीये, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. माझ्यासोबत तुम्ही हे सगळं एक्सरसाइज करून पहा. खूप सोप्या एक्सरसाइज असणार आहेत. प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला काय करायचे, 20 वेळा काउंट करायचे आणि याचे 3 सेट मारायचे. तर चला पाहूयात ते काय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा नवीनच हा व्हिडिओ पाहताय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर चला पाहूया आपल्याला ते काय एक्सरसाइज आहेत. एकदम सोप्या सांगणार आहेत. ज्यांना खाली बसायला त्रास होतो त्यांनी बेडवरती बसून सुद्धा केले तरीही. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. काय करायचंय, पाय आपल्याला ओपन करायचे. आता जेवढे तुम्हाला जमतील ना तेवढे तुम्हाला पाय तुमचे ओपन करायचे. आणि आपला उजवा हात आपल्याला बरोबर आपल्या डाव्या कमरेवरती ठेवायचा आहे आणि डावा हात बरोबर वरती उचलायचं आणि साईडला वाकायचं. बस 1, त्यानंतर 2, पाठ कंबर सरळ ठेवायची, सरळ बसायचंय. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. असं किती वेळा करायचंय तुम्हाला? 20 वेळा करायचंय. आणि याचे किती सेट मारायचे? 3 मारायचे. आता जर तुम्ही नवीनच असाल तर काय करायचंय, कमी ठेवा काउंटिंग. असं केलं तरीही चालेल. आता याच्यानंतर आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे. काय करायचंय, दोन्ही हात असे पाठ कंबर सरळ ठेवायचे. हा पूर्ण खाली वाकायचं नाही आपल्याला याच्यामध्ये. पाठ कंबर सरळ असणार आहे. उजव्या साईडला जायचंय आणि पूर्ण हाताने आपल्याला सर्कल करायचंय. 1, इथे आलात की थोडीशी बॉडी आपल्याला पाठीमागे घेऊन जायची. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपल्याला आपण क्लॉकवाईज केला. आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज म्हणजे आपल्या डाव्या साईडने जायचं आहे. 1, श्वास घेत आपल्याला खाली जायचंय, श्वास सोडत इथे यायचंय. 1, 2, 3, 4. ह्याचा सगळा प्रेशर आहे ना हा तुमच्या पूर्ण पोटावरती येतोय, कमरेवरती येतोय. त्यामुळे माझ्यासोबत हे सगळे व्यायाम करून पाहायचे आहेत. 4, 5. जर जास्त खाली वाकायला त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचंय, फक्त तुम्ही एवढा हाफ असं केलं तरीही चालेल. 6, 7, पाठ कंबर सरळ ठेवायची आहे. 8, 9, 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे, थोडं थांबायचं आणि पुन्हा याचे आपल्याला 2 सेट मारायचे. असं तुम्हाला कंटिन्यू. त्यानंतर आपण तिसरा व्यायाम पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे. काय करायचंय बघा, हात कमरेवरती ठेवायचे. सुरुवातीला आपल्याला समोर जायचं, हात जेवढा स्ट्रेच होतोय तेवढा घेऊन जायचंय. पुन्हा पाठीमागे यायचंय. पुन्हा आपल्याला उजव्या साईडला जायचंय. श्वास घेत श्वास सोडत वरती यायचंय. श्वास घेत आपल्याला डाव्या साईडला जायचंय. श्वास सोडत वरती यायचं. असं किती वेळा करायचंय? 20 वेळा करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6. खाली जाताय ना तर त्याचा पूर्ण प्रेशर हा तुमच्या पोटावरती येतोय. करून बघा, खूप सोपे व्यायाम आहेत. तुम्हाला थोडं सुरुवातीला कठीण ज्यावेळेला तुम्ही करणार आहात ना त्यावेळेला तुम्हाला एवढा छान तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. फक्त 8 दिवस करून बघा, खूप छान रिझल्ट दिसणार आहे. हा याचे सुद्धा तुम्हाला 20 वेळा काउंट करायचे आणि 3 सेट मारायचे. यानंतर आपण नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे. काय करायचंय बघा, मांडी घालून बसायचे, पाय एकदम लूज ठेवायचे. हा टाईट ठेवायचे नाहीत, नाहीतर काय होणार आहे, पाय वरती येणार. त्यामुळे जेवढे जमतील तेवढे लूज ठेवा. मांडी घालायला त्रास होत असेल
तर तुम्ही पाय असे ठेवले तरीही चालेल किंवा सरळ असे ठेवले तरीही चालतील. काय करायचं ते बघा, दोन्ही हात आपल्याला असे सरळ ठेवायचे. हात सरळ खाली गेला पाहिजे, हात वाकवायचा नाहीये. श्वास घ्यायचे, श्वास घेत आपल्याला खाली जायचं. कुठे? उजव्या साईडला. त्यानंतर आपल्याला डाव्या साईडला. हात पूर्ण स्ट्रेच करा. खाली हात, तुम्ही जो हात खाली ठेवताय ना तो सुद्धा स्ट्रेच होऊ देत. बघा एकदम सोप्या पद्धतीने जमणार आहे. 3 4. यामुळे काय होणार आहे माहितीये? बघा हात स्ट्रेट करताय, हातावरती तुम्हाला स्ट्रेचिंग फील होणार आहे. पाठीवरती ते कमरेवरचा जो फॅट आहे ना तो कमी होणार आहे. 6 7 8. कुठेही बसून तुम्ही करू शकता, एवढे सोपे व्यायाम आहेत. 9 10. फक्त हात सरळ ठेवा, हात वाकवायचा नाहीये असा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. याचे सुद्धा तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. अगदीच नवीन आहात, जमतच नाहीये तर फक्त 10 वेळा काउंट करा आणि 3 सेट मारा किंवा 2 मारा, चालेल. आता अजून एक आपण व्यायाम प्रकार पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे. काय करायचंय बघा, दोन्ही पाय समोर ठेवायचे. थोडेसे आपल्याला ना गुडघे आपल्याला थोडे वाकवायचे. पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचंय आणि दोन्ही हात असे एंटरलॉक ठेवायचे. याचा पूर्ण प्रेशर आहे ना हा तुमच्या पोटावरती सुद्धा येणार आहे. इथे कमरेवरचा फॅट हा सुद्धा कमी होणार आहे. बघा एकदम सोपा व्यायाम आहे. सुरुवातीला थोडासा कठीण वाटेल. दोन्ही हात असे एंटरलॉक ठेवले की आपल्याला हात आपल्याला उजव्या साईडला घेऊन जायचे आणि आपला पाय सुद्धा, आपला उजवा पाय आपल्याला वरती उचलायचा आहे. ठीक आहे? हे बघा 1 2 3. थोडंसं बॉडी आपल्याला पाठीमागे घेऊन जायची. 4 5 6 7 8 9 10. सुरुवातीला जर 20 वेळा जमत नसेल तर फक्त 10 वेळा करा, चालेल. पण नक्की करायचे. खूप छान आणि एकदम सोपे व्यायाम आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता बघा सुरुवातीला जर नवीनच करत असाल ना तर थोडंसं पाठीवरती कमरेवरती प्रेशर येणार आहे. त्यामुळे काउंटिंग जास्त ठेवायचं नाहीये, कमी ठेवा. थोडा वेळ लागला तरीही चालेल. हळूहळू जसं तुमच्या शरीराला सवय होईल या सगळ्या एक्सरसाइजची तसं तुम्हाला काउंटिंग वाढवायचे. पहिल्याच दिवशी सगळं जास्त करायला जाऊ नका, तर शरीर खूप दुखणार आहे. त्यामुळे हे सगळे व्यायाम नक्की करून पाहायचे आहेत आणि मला कमेंट्स करायचे आहेत कुणी कुणी केलेले आहेत ते सगळे व्यायाम माझ्यासोबत, आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा सांगायला विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.